हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC लक्ष्य मॅथ्स अँड रिझनिंग. विद्यार्थी मित्रांनो, MPSC लक्ष्य मॅथ्स अँड रिझनिंग या यूट्यूब चॅनलला मी रोहिणी थटे सर्वांचं हार्दिक स्वागत करते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिकसह आलेलो आहे. आजच्या टॉपिकचं नाव आहे सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे, सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट, SI अँड CI हे दोन्ही टॉपिक आज आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत. टॉपिक सुरू करण्याच्या आधी मी सर्वांना विनंती करते, MPSC लक्ष्य मॅथ्स अँड रिझनिंग या चॅनलचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तसेच तुम्ही या व्यतिरिक्त MPSC लक्ष्य करंट अफेअर्स, डॉक्टर प्रीती राऊत हे चॅनल देखील रेफर करू शकता. तसेच MPSC लक्ष्य हे ॲप देखील तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि लक्ष अधिकारी सिरीज देखील आपण जॉईन करू शकतो. या व्यतिरिक्त तुम्ही आम्हाला टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर या वेगवेगळ्या सोशल हँडलवर देखील फॉलो करू शकता. ठीक आहे, तर जरूर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करत चला, शेअर करत चला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. यात सगळ्यात आधी आपण डिस्कस करणार आहोत सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय. ठीक आहे, सो आधी आपण डेफिनेशन बघूया. ॲक्च्युअल टॉपिक सुरू करण्याच्या आधी आपण काही टर्म्स जाणून घेऊया. तर सगळ्यात आधीची टर्म आहे प्रिन्सिपल. ठीक आहे, प्रिन्सिपल ज्याला आपण मराठीत म्हणतो मुद्दल, प्रिन्सिपल किंवा मुद्दल. आता याचा अर्थ काय बघा. सपोज तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये काही पैसे आज डिपॉझिट केले. ठीक आहे, तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये काही पैसे डिपॉझिट केले तर तुम्ही जी रक्कम डिपॉझिट करणार त्याला प्रिन्सिपल म्हटलं जातं. ठीक आहे, जी काही रक्कम आपण डिपॉझिट करतो त्याला म्हटलं जातं प्रिन्सिपल. किंवा असंही होऊ शकतं की तुम्हाला काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, मग तुम्ही बँकेकडनं लोन घेतलंय. ठीक आहे, लेट्स से तुम्ही बँकेकडनं 10,000 रुपये लोन घेतलं. ठीक आहे, आणि हे लोन तुम्ही 2 वर्षासाठी बँकेकडनं घेतलं. सो बँकेकडनं तुम्ही 10,000 रुपये लोन घेतले 2 वर्षासाठी. तर हे लोन देखील काय असणार आहे, दिस विल ॲक्ट ॲज अ प्रिन्सिपल. हे डिपॉझिट किंवा लोन याला आपण काय म्हणणार, प्रिन्सिपल. तुम्ही 10,000 रुपये बँकेत FD करा किंवा तुम्हाला पैशांची गरज पडली तर 10,000 रुपये बँकेकडून व्याजाने उसने घ्या. ठीक आहे, तर हे जितके पैसे आपण बँकेत ठेवतो किंवा बँकेकडून लोन घेतो याला आपण म्हणतो प्रिन्सिपल. ठीक आहे, मग प्रिन्सिपल किंवा मुद्दल म्हणजे काय, जी अमाऊंट किंवा जो पैसा आपण दुसऱ्याकडनं उधार घेतो किंवा दुसऱ्याला उधार देतो. ठीक आहे, तर ही जी अमाऊंट आहे याला म्हटलं जातं मुद्दल. आता बघा, असं कन्सिडर करा, बँकेकडनं तुम्ही 10,000 रुपये 2 वर्षासाठी कर्ज म्हणून घेतलं. तर 10,000 रुपये ही झालं तुमचं प्रिन्सिपल किंवा मुद्दल. ठीक आहे, आता 2 वर्षानंतर तुम्ही बँकेला हे पैसे रिपे करणार आहात. ठीक आहे, हे पैसे तुम्ही पुन्हा पे करणार आहात, रिपे करताय तुम्ही तुमचं अमाऊंट. पण बँक तुम्हाला काय सांगेल की 2 वर्ष तुम्ही आमचे पैसे यूज केले. ठीक आहे, 2 वर्ष तुम्ही आमचे 10,000 रुपये वापरले, त्यासाठी तुम्हाला काही एक्स्ट्रा पैसे पे करायला लागतील. ठीक आहे, काही एक्स्ट्रा अमाऊंट तुम्हाला पे करायला लागणार आहे. ठीक आहे, एक्स्ट्रा मनी तुम्हाला पे करायला लागेल. तो लेट्स से बँकेने याच्यावर एक्स्ट्रा 1,000 रुपये घेतले तुमच्याकडून. ठीक आहे, तर या 1,000 रुपयाला काय म्हणतो आपण, व्याज. जी काही एक्स्ट्रा मनी बँक तुमच्याकडनं घेत असते. 2 वर्ष आपण बँकेचे पैसे वापरत होतो, मग 2 वर्षानंतर जेव्हा आपण ही अमाऊंट रिपे करणार तर बँक तुम्हाला काय म्हणेल, तुम्हाला हे 10,000 तर द्यायचेच आहे, बट 2 वर्ष तुम्ही आमचे पैसे वापरलेत यासाठी तुम्हाला काही व्याज द्यायला लागणार आहे किंवा तुम्हाला काही एक्स्ट्रा मनी पे करायला लागेल. किती पे करायला लागणार आहे, 1,000 रुपये. म्हणजे 1,000 रुपये काय झालं तर 2 वर्षाचं व्याज. ठीक आहे, 1,000 रुपये आहे 2 वर्षाचं व्याज. आणि 2 वर्षानंतर आपण बँकेला टोटल किती पे करतोय तर 10,000 प्लस 1,000 म्हणजे टोटल 11,000 आपण पे करतोय. ठीक आहे, टोटल 11,000 आपण पे करतोय. तर 11,000 याला म्हटलं जातं अमाऊंट. ठीक आहे, अमाऊंट म्हणजेच काय, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. ठीक आहे, अमाऊंट म्हणजे काय, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. व्याज म्हणजे काय, इंटरेस्ट. व्याज म्हणजे काय, इंटरेस्ट. व्याजाला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इंटरेस्ट. मग तुमचं जे काही डिपॉझिट, जे काही लोन अमाऊंट आहे त्यात जर तुम्ही व्याज ॲड केलं, प्रिन्सिपल अधिक इंटरेस्ट हे बोलतं अमाऊंट. किंवा अमाऊंटला मराठीत आपण म्हणतो रास. ठीक आहे, अमाऊंटला मराठीत काय म्हणतो आपण, रास म्हटलं जातं. सो रास इक्वल टू काय असतं तर मुद्दल अधिक व्याज. ठीक आहे, रास म्हणजे काय, जे काय मुद्दल आपण बँकेकडनं व्याजाने घेतलंय ते मुद्दल अधिक जितकं व्याज देतोय ते, हे असं मिळून तयार होतं अमाऊंट. ठीक आहे,
बघा या कॉन्सेप्ट आहे. तर फर्स्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, मुद्दल म्हणजे काय, तर जो पैसा आपण दुसऱ्याकडून उधार घेतो किंवा दुसऱ्याला उधार देतो. म्हणजे बँकेकडनं आपण लोन घेतलं किंवा बँकेत डिपॉझिट केलं, तर जी रक्कम आपण लोन घेणार किंवा डिपॉझिट करणार याला आपण म्हणणार मुद्दल किंवा प्रिन्सिपल. ठीक आहे, मुद्दल किंवा प्रिन्सिपल. त्यानंतर सपोज आपण बँकेकडनं लोन घेतलं, तर तितके वर्ष आपण बँकेचे पैसे वापरत होतो. मग बँकेचे जे आपण पैसे वापरले त्यासाठी बँकेत आपल्याला काही एक्स्ट्रा पैसे भरायला लागतात, ज्याला काय म्हणतो आपण व्याज. ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो व्याज, याला म्हटलं जातं इंटरेस्ट. व्याज म्हणजेच काय, इंटरेस्ट. आणि काही ज्या ठराविक वर्षासाठी आपण पैसे बँकेकडनं व्याजाने घेतले, तर तितक्या टाईमनंतर, तितक्या वर्षानंतर आपल्याला बँकेला रिपेमेंट करायला लागतं. आणि आपण रिपेमेंट काय करतो, मुद्दल अधिक व्याज. ठीक आहे, मुद्दल आणि त्याच्यावर लागलेलं व्याज. तर अशी टोटल अमाऊंट जी आपण रिपे करतो त्याला काय म्हटलं जातं, रास. रास म्हणजे काय, मुद्दल अधिक व्याज. ठीक आहे, मुद्दल अधिक व्याज, किंवा इंग्लिशमध्ये लिहिलं तर रास म्हणजेच अमाऊंट म्हणतात याला. रासला काय म्हणतात, अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. ठीक आहे, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आता बघा, हे जे व्याज आपण म्हणतोय किंवा इंटरेस्ट आपण म्हणतोय हे दोन प्रकारचं आहे. एक आहे सरळ व्याज. सरळ व्याज ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट. आणि दुसरं आहे चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज याला काय म्हटलं जातं, कंपाऊंड इंटरेस्ट. बघा, सिम्पल इंटरेस्ट आणि दुसरं आहे चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट. असं दोन प्रकारचं व्याज आकारलं जातं, सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. आता बघा, सरळ व्याज किंवा चक्रवाढ व्याज म्हणजे एक्झॅक्टली काय, तर ज्यावेळी व्याज फक्त आणि फक्त मुद्दलावर लागू होतं. ठीक आहे, व्याज फक्त आणि फक्त मुद्दलावर लागू होतं त्या व्याजाला म्हटलं जातं सरळ व्याज. ठीक आहे, जे व्याज फक्त आणि फक्त मुद्दलावर लागू होणार ते म्हणजे सरळ व्याज. आणि चक्रवाढ व्याज म्हणजे काय, तर हे व्याज मुद्दलावर तर लागू होणारच आहे, प्लस व्याजावर देखील लागू होईल. ठीक आहे, व्याजावर देखील व्याज लागेल. तर व्याजावरील व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज. ठीक आहे, जे व्याज फक्त आणि फक्त मुद्दलावर लागू होईल ते सरळ व्याज, आणि जे व्याज मुद्दलावर तर लागणारच आहे पण व्याजावर व्याज जे लागू होणार ते आहे चक्रवाढ व्याज. ठीक आहे, आता बघा कॉन्सेप्ट आपण एक्झाम्पलने समजू, की सपोज 10,000 रुपये आपण बँकेकडनं घेतले 2 वर्षासाठी आणि याच्यावर व्याज लागलं 10%. ठीक आहे, व्याज किती लागतंय, 10%ने व्याज लागतंय. तर सरळ व्याज, ठीक आहे, आधी विचार करूया सिम्पल इंटरेस्ट किंवा सरळ व्याजाचा. सरळ व्याज म्हणजे काय, तर जे व्याज फक्त आणि फक्त मुद्दलावर लागतं, तर मुद्दल किती आहे, 10,000 रुपये. ठीक आहे, मुद्दल आहे 10,000 रुपये. तर 10,000वर 10%ने किती व्याज लागेल बघा, 10,000वर 10%ने किती रुपये व्याज लागणार, तर 1,000 रुपये. 10,000चे 10% म्हणजे किती येणार, 1,000 रुपये. सो पहिल्या वर्षी किती व्याज द्यायला लागेल आपल्याला, 1,000 रुपये. आणि दुसऱ्या वर्षी पण फक्त 10,000वर लागेल. 10,000वर 10% म्हणजे 1,000 रुपये व्याज लागेल. ठीक आहे, हे दुसऱ्या वर्षी. तर बघा, दरवर्षी मुद्दलावर व्याज लागते, असं टोटल 2 वर्षानंतर आपल्याला 2,000 रुपये व्याज द्यायला लागेल. ठीक आहे, तर हे जे व्याज आहे हे आहे सरळ व्याज, जे दरवर्षी सेम आहे आणि हे फक्त आणि फक्त मुद्दलावर लागलं. ठीक आहे, हे फक्त आणि फक्त मुद्दलावर लागलं. नंतर आपण बघूया चक्रवाढ व्याज म्हणजे काय. बघा, एकदा परत सांगते, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. ठीक आहे, सरळ व्याज किंवा आधी आपण मुद्दल लिहू मग व्याज कॅल्क्युलेट करूया. बघा, मुद्दल किती आहे आपलं, मुद्दल म्हणजेच काय म्हणतो आपण, प्रिन्सिपल. प्रिन्सिपल आहे 10,000 रुपये. व्याजाचा दर आहे 10% आणि टाईम आहे 2 वर्ष. तर एका साईडला आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातला फरक आधी समजून घेऊया, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. तर सरळ व्याज म्हणजे काय, जे व्याज फक्त आणि फक्त मुद्दलावर लागू होईल. ठीक आहे, मुद्दलावर लागू होईल. मग 10,000वर 10%ने व्याज लागेल म्हणजे पहिल्या वर्षी व्याज किती असेल, 1,000 रुपये. ठीक आहे, पहिल्या वर्षी व्याज किती असेल, 1,000 रुपये. दुसऱ्या वर्षी किती असेल, अगेन 10,000च्या 10%, मुद्दल आहे 10,000, 10,000च्या 10% म्हणजे 1,000 रुपये. असं 2 वर्षाचं सरळ व्याज किती होतं आहे, तर 2,000 रुपये.
ठीक आहे, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती होतंय, सॉरी सरळ व्याज किती होतंय 2,000 रुपये. हे फक्त आणि फक्त मुद्दलावर लागलं. 10,000च्या 10% व्याज आपण कॅल्क्युलेट करत गेलो. पण दुसऱ्या बाजूला चक्रवाढ व्याज म्हणजे काय, जे व्याज मुद्दलावर लागेल, ठीक आहे, मुद्दलावर लागणार प्लस व्याजावर देखील लागेल, व्याजावर व्याज, ते म्हणजे चक्रवाढ व्याज. आता बघा, पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज कसं कॅल्क्युलेट होईल, तर पहिल्या वर्षी मुद्दलावर लागेल 10,000च्या 10% मुद्दलावर व्याज मिळेल 1,000 रुपये. ठीक आहे. आता बघा दुसऱ्या वर्षी मुद्दलावर लागेल आणि पहिल्या वर्षीच्या व्याजावर देखील लागेल. तर मुद्दल आहे तुमचं 10,000, 10,000च्या 10% म्हणजे 1,000 रुपये व्याज लागेल आणि ह्याच्यासोबत पहिल्या वर्षीच्या व्याजावर पण 10%ने व्याज कॅल्क्युलेट होईल. म्हणजे 1,000वर 10%ने किती येईल, 100 रुपये व्याज. असं दुसऱ्या वर्षी टोटल 1,100 रुपये व्याज लागणार आहे. म्हणजे 2 वर्षात एकूण किती व्याज लागलं बघा, तर पहिल्या वर्षीचं 1,000, दुसऱ्या वर्षीचं 1,100, असं 2,100 रुपये व्याज लागलं. ठीक आहे. आय होप आता क्लिअर होत असेल की चक्रवाढ व्याज हे व्याजावर देखील मागच्या वर्षीचं जे 1,000 रुपये व्याज होतं त्याच्यावर देखील व्याज लागू होत गेलं. सो असं टोटल किती व्याज लागले दुसऱ्या वर्षी, 1,100 रुपये. आणि तेच तुम्ही सरळ व्याजात जर चेक केलं तर दुसऱ्या वर्षी पण 1,000, पहिल्या वर्षी पण 1,000. पण चक्रवाढ व्याजात पहिल्या वर्षी 1,000, दुसऱ्या वर्षी 1,100, असं कंटिन्युअसली वाढत जाईल. ठीक आहे. आय होप आता क्लिअर होत असेल. नक्की मला सांगायचं काय की सरळ व्याज म्हणजे फक्त आणि फक्त मुद्दलावर लागू होतं. चक्रवाढ व्याज हे व्याजावर व्याज, मुद्दलावर तर लागूच होणार आहे पण व्याजावर देखील लागू होणार आहे. आता आपण फॉर्म्युले बघूया. सगळ्यात आधी आपण सिम्पल इंटरेस्ट, सरळ व्याजाचे गणित सॉल्व्ह करूया. ठीक आहे, सरळ व्याजाचे गणित सॉल्व्ह करूया. तर बघा, सरळ व्याज ह्याचा फॉर्म्युला आहे सरळ व्याज इक्वल टू PRT अपॉन 100. तर यात पी म्हणजे काय, मुद्दल, ज्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल. ठीक आहे, पी म्हणजे प्रिन्सिपल, दॅट इज मुद्दल. आर म्हणजे व्याजाचा दर, किती टक्क्यांनी व्याज लागू होतंय, व्याजाचा दर. आणि टी म्हणजे किती वर्ष. ठीक आहे, टी म्हणजे टाईम, किती वर्षासाठी आपण व्याज कॅल्क्युलेट करतोय. हे आहे सिम्पल इंटरेस्ट. सपोज आपल्याला अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं झालं, अमाऊंट म्हणजेच काय, रास. तर अमाऊंट म्हणजे काय असतं, मुद्दल अधिक व्याज. ठीक आहे, मुद्दल अधिक व्याज. इथे आपण सरळ व्याजाबद्दल बोलतोय, म्हणजे सिम्पल इंटरेस्टबद्दल बोलतोय. तर मुद्दल म्हणजे असतं पी, प्रिन्सिपल. सरळ व्याज, सरळ व्याजाचा काय फॉर्म्युला लिहिला आपण, PRT अपॉन 100. ठीक आहे. मग यावरनं अमाऊंटचा फॉर्म्युला काय होईल बघा, दोघं टर्ममधून पी कॉमन आउट करा, पी कॉमन आउट होईल 1 प्लस RT बाय 100. बघा, दोघांमधनं पी जर कॉमन आउट केला तर काय उरेल, 1 प्लस RT बाय 100. हे असेल तुमचं सरळ व्याजाने तयार होणारी रास. ठीक आहे, सरळ व्याजाची रास. कधी कधी रास देखील विचारली जाते. तर सिम्पल काय करायचं, मुद्दलात तुमचं व्याज ॲड करा किंवा डायरेक्टली फॉर्म्युल्यात तुम्ही व्हॅल्यू पुटअप केला तरी पण व्याज आपल्या रास काढता येते. ठीक आहे. आय होप एवढं क्लिअर झालं असेल आता सगळ्यांना. ओके, हे बेसिक आहे. तर आता याच्यावर आपण एक्झाम्पल बघूया. चला, पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर. पहिला क्वेश्चन, तसा तसे 10 दराने 6,000 रुपये मुद्दलाचे एका वर्षाचे सरळ व्याज किती होईल. बघा, दसा दशे 10 दराने व्याजाचा दर, ज्याला आपण काय म्हणतो, रेट, आर. ठीक आहे, व्याजाचा दर, आर म्हणजे काय, व्याज दर किती आहे, 10%. देन मुद्दल. ठीक आहे, मुद्दल म्हणजेच काय, प्रिन्सिपल, किती दिलंय, 6,000 रुपये. आपण 6,000 रुपये एखाद्याकडनं कर्ज म्हणून घेतलेत, तर हे काय झालं आपलं मुद्दल. पुढे दिले एका वर्षाचे सरळ व्याज किती आहे, टाईम किती आहे, तर 1 वर्ष. आपल्याला विचारले एका वर्षाचे सरळ व्याज किती, सिम्पल इंटरेस्ट किती. ठीक आहे, सिम्पल इंटरेस्ट, सरळ व्याज म्हणजेच काय, सिम्पल इंटरेस्ट किती. तर फॉर्म्युला पुटअप करा. एका वर्षाचं सरळ व्याज बघा किती येईल, सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू PRT अपॉन 100. तर प्रिन्सिपल आहे 6,000 गुणिले आर 10%, टाईम आहे 1 वर्ष भागिले 100. आणि सिम्पल कॅल्क्युलेशन करा. काय, हा एक शून्य, हा एक शून्य कॅन्सल आउट, म्हणजे किती येईल, 600 रुपये. ठीक आहे, 600 रुपये हे आपलं सरळ व्याज होतं. ऑप्शन डी. ठीक आहे, विल क्लिक ऑन ऑप्शन डी. बघा, खूप सोपं होतं. काय करायचं आहे की फक्त आपल्याला विचार करायचा. बघा, फॉर्म्युला पुटअप न करताय तुम्ही साधा विचार करू शकता. 6,000 रुपये तुमचं मुद्दल आहे, 10% व्याज लागणार आहे. मग 6,000च्या 10%
किती होते अमाऊंट? 600 रुपये. राईट, 6,000च्या 10% 600 रुपये म्हणजे एका वर्षात आपल्याला किती व्याज द्यायला लागेल? 600 रुपये. सपोज मी विचारलं 2 वर्षाचं व्याज किती, मग पहिल्या वर्षी 600, दुसऱ्या वर्षी 600 म्हणजे 2 वर्षात किती होईल? 1200. ठीक आहे, 2 वर्षात किती होईल? 1200. तो अशा वेळेने आपण जितके वर्ष विचारले तितक्या प्रत्येक वर्षी 600 लागत जाईल. 5 वर्षाचं विचारलं तर एका वर्षाला 600 रुपये व्याज द्यावं लागतंय, म्हणजे 5 वर्षात किती सांगणार आपण? 600 अधिक 600 अधिक 600 अधिक 600 अधिक 600 म्हणजे एकूण 3000 रुपये व्याज आपल्याला द्यावं लागेल. तर या वेळेने आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, बघा खूप इझी कॉन्सेप्ट आहे, फक्त कॉन्सेप्ट समजणं इम्पॉर्टंट आहे, देन आपण कुठलेही कॅल्क्युलेशन्स करू शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. रुपये 5,000 मुद्दलाचे दशादशे 10 दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती? बघा, 5,000 रुपये मुद्दलाचे दशादशे 10 दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती? तर बघा, एकतर तुम्ही फॉर्म्युल्याने जाऊ शकता किंवा फक्त विचार केला तरी आपण इझिली आन्सर करू शकतो. तर बघा, मुद्दल तुम्हाला दिलंय, मुद्दल ज्याला आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल, हे दिले 5,000 रुपये. 5,000 रुपये आपण कोणाकडनं कर्ज घेतले. त्यानंतर यावर व्याजाचा दर किती लागू होतोय? 10%. ठीक आहे, व्याजाचा दर दर साल दर शेकडा 10%. ठीक आहे, 10% पर इयर. देन पुढे दिलंय टाईम, किती वर्षाचं व्याज आपण काढायचं आहे? तर 3 वर्षासाठी आपल्याला हे व्याज कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि कुठलं व्याज कॅल्क्युलेट करायचं आहे? सरळ व्याज म्हणजे सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे, सरळ व्याज म्हणजे सिम्पल इंटरेस्ट. तर फॉर्म्युला वापरा, PRT/100. प्रिन्सिपल आहे तुमचं 5,000 रुपये, व्याजाचा दर 10%, टाईम आहे 3 वर्ष डिवाइड बाय 100. ठीक आहे, 0 0 कॅन्सल आउट. राईट, 500 गुणिले 3 किती होतात? 1,500 रुपये. ठीक आहे, 3 वर्षाचं सरळ व्याज किती येतंय? 1,500 रुपये. ठीक आहे, फॉर्म्युल्यात पुटअप करून तुम्ही सॉल्व करू शकतात. 1,500 रुपये हा एक वे झाला. किंवा दुसरा वे बघा, सेकंड ट्रिक कुठली आहे? विचार करा, 5,000वर 10%ने एका वर्षाचं व्याज किती? राईट, 5,000च्या 10%, मुद्दल आहे 5,000, सरळ व्याज म्हणजे मुद्दलावर लागतं, मग 5,000च्या 10%. बघा, 5,000च्या 10% हे कॅल्क्युलेशन आपण पर्सेंटेजमध्ये शिकलोय. म्हणजे काय? 5,000 गुणिले 10/100. राईट, हे 0 कॅन्सल आउट, म्हणजे 50 गुणिले 10 किती होणार? 500 रुपये. 5,000च्या 10% किती होतात? 500 रुपये. हे कॅल्क्युलेशन कसं करायचं हे आपण पर्सेंटेजला शिकलोय. सो 5,000च्या 10% किती होतात? 500 रुपये. म्हणजे एका वर्षाचं व्याज किती आहे? 500 रुपये. ठीक आहे, एका वर्षाचं व्याज आहे 500 रुपये. 5,000च्या 10% म्हणजे 500 रुपये. आपल्याला 3 वर्षाचं कॅल्क्युलेट करायचं आहे. मग दरवर्षी 500 रुपये मिळणार आहे, तर 3 वर्षात किती? बघा, पहिल्या वर्षी 500, दुसऱ्या वर्षी 500, तिसऱ्या वर्षी 500, टोटल 3 वर्षात किती मिळेल? तर 1,500. 500 अधिक 500 अधिक 500 म्हणजे 1,500 रुपये. हे तुम्ही फक्त बाय माइंड विचार करून तुम्ही हे सॉल्व करू शकतात की 1,500 रुपये. फॉर्म्युला लिहायची गरज नाही. एकदा आपल्याला लॉजिक लक्षात आलं की आपण हे सॉल्व करू शकतो. ठीक आहे, ऑलराईट. चला जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. ₹1,200 मुद्दलाचे 5 वर्षात ₹360 व्याज होते, तर व्याजाचा दशादशे दर किती? व्याजाचा दर विचारलेला आहे. ठीक आहे, काय विचारले आपल्याला? व्याजाचा दर किती? बघा, ₹1,200 मुद्दलाचे, मुद्दल दिले 1,200 रुपये. बघा, कुठल्या व्हॅल्यू दिलाय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल ज्याला आपण म्हणतो. तर 1,200 रुपये हे मुद्दल आहे. टाईम तुम्हाला दिलाय 5 वर्ष. ठीक आहे, 5 वर्ष. 5 वर्षात 360 रुपये व्याज मिळतं. व्याज, इथे आपण सिम्पल इंटरेस्ट बद्दल बोलतोय. तो SI तुम्हाला दिलेला आहे, सिम्पल इंटरेस्ट. सरळ व्याज तुम्हाला दिलंय 360 रुपये. बघा,
तुम्ही 1200 रुपये जर बँकेत डिपॉझिट केले तर 5 वर्षात त्याच्यावर 360 रुपये व्याज मिळतं, 360 रुपये इंटरेस्ट मिळतो. तर विचारले व्याजाचा दर म्हणजेच आरची व्हॅल्यू काय. ठीक आहे, व्याजाचा दर किती. तर साधी गोष्ट आहे. सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय, तर PRT/100. ज्या ज्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, व्याज माहिती आहे 360 रुपये, प्रिन्सिपल माहिती आहे 1200 रुपये, व्याजाचा दर तर शोधायचा आहे आणि टाईम आहे 5 वर्ष भागिले 100. तर 0 0 कॅन्सल आउट होणार. 12 गुणिले 5 बघा, 360 इक्वल टू 12 गुणिले 5 होणार 60. 12 पंचे 60 गुणिले व्याजाचा दर आर. हा 60 इकडे भाग द्या, 60ने भाग द्या. 360 भागिले 60 इक्वल टू व्याजाचा दर. मग 360 भागिले 60 किती होणार 6. जे आरची व्हॅल्यू काय आली 6%. व्याजदर किती लागू होतोय 6%. ऑप्शन ए. ठीक आहे, विल क्लिक ऑन ऑप्शन ए. बघा खूप सिंपल आहे. काय विचारले आणि काय दिलंय हे जर एकदा कळलं की फॉर्म्युल्यात पुटअप करून फक्त व्हॅल्यू शोधायच्या. व्याजाचा दर येणार किती येणार तर 6%. ठीक आहे, ऑल राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन. दशादशे 8 दराने एक रक्कम किती वर्षात तिप्पट होईल. बघा व्याजाचा दर दिलाय 8% आणि एक रक्कम किती वर्षात तिप्पट होईल हे विचारले. बघा व्याजाचा दर दिलाय 8%, दर साल दर शेकडा किती आहे दर 8%. त्यानंतर एक रक्कम किती वर्षात, किती वर्ष म्हणजे टाइम विचारलाय. आणि जी रक्कम आहे तुम्ही आज जे काही पैसे इन्व्हेस्ट केले, आज हे इन्व्हेस्ट केलेले पैसे तिप्पट होत आहेत, 3 पट होत आहे 8 वर्षात. ठीक आहे, 8 वर्षात किती होत आहे, आज इन्व्हेस्ट केलेले पैसे तिप्पट होत आहे. म्हणजे सपोज ठीक आहे, आता हे किती रक्कम आपण इन्व्हेस्ट केली ते आपल्याला माहीत नाही. सपोज करा की बँकेत आज आपण 100 रुपये डिपॉझिट केले. ठीक आहे, आपण बँकेत एक खातं उघडलं आणि त्यात आज 100 रुपये टाकले तर 8 वर्षांनी याचे 300 रुपये होणार, तिप्पट होतील. ठीक आहे, 8 वर्षांनी याचे 300 रुपये होणार आहे. मग 300 रुपये हे काय असणार आहे आपलं, हे असेल अमाऊंट किंवा रास. ठीक आहे, अमाऊंट किंवा रास असेल. बघा नीट लक्षात घ्या, इथे बऱ्याचदा मिस्टेक होते की आज आपल्या बँक अकाउंटमध्ये आज 100 रुपये आपण डिपॉझिट केले. 8 वर्षानंतर आपण आपलं बँक अकाउंट चेक केलं तर आपल्याला दिसेल अकाउंटमध्ये 300 रुपये जमा झालेत. ठीक आहे, म्हणजे हे 300 रुपये म्हणजे असेल अमाऊंट किंवा रास. आणि अमाऊंट किंवा रास म्हणजे काय असते, तर अमाऊंट म्हणजे मुद्दल अधिक व्याज. राईट, मुद्दलावर व्याज लागू होतं आणि मग त्याचं अमाऊंट किंवा रास ज्याला आपण म्हणतो हे तयार होतं. मुद्दलामध्ये व्याज मिळालं की रास तयार होते. रास आहे 300 रुपये, मुद्दल आपण इन्व्हेस्ट केलं होतं 100 रुपये, म्हणजे व्याज किती लागलं याच्यावर. राईट, व्याज किती लागलं तर 200 रुपये व्याज लागलं. बघा 100 रुपयावर 200 रुपये व्याज मिळालं तेव्हा त्याचे 300 झालेत. राईट, 100 रुपयामध्ये 200 रुपये व्याज ॲड होऊन मग त्याची रास किती झाली 300 रुपये. म्हणजे व्याज किंवा सिम्पल इंटरेस्ट किती आहे इथे तर 200 रुपये आहे. ठीक आहे, सिम्पल इंटरेस्ट किती आहे 200 रुपये हा आपला सिम्पल इंटरेस्ट आहे. तर बघा आता आपण कसं करू शकतो. आपल्याला टाईम शोधायचा आहे. मग एकदा आपल्याला सिम्पल इंटरेस्टबद्दल माहीत झालं. ठीक आहे, सिम्पल इंटरेस्ट समजला आपल्याला. सिम्पल इंटरेस्ट किती आहे तर जितकी अमाऊंट आपण इन्व्हेस्ट केली त्याच्या दुप्पट सिम्पल इंटरेस्ट मिळतोय आणि तिप्पट मग त्याची रास तयार होते. ठीक आहे, तर बघा आपण सिम्पल फॉर्म्युला यूज करणार की सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू PRT/100. आपल्याला टाईम शोधायचा आहे, मग उरलेला व्हॅल्यू पुटअप करा. तर सिम्पल इंटरेस्ट किती आहे 200 रुपये. बघा चुकून इथे बरेच जण 300 लिहितात, पण 300 हे अमाऊंट आहे, लक्षात ठेवा. अमाऊंट आहे 300 रुपये, मग सिम्पल इंटरेस्ट किती येणार 200 रुपये. प्रिन्सिपल आहे 100 रुपये, व्याजाचा दर दिला 8%, टाईम आपल्याला शोधायचा आहे डिवाइड बाय 100. 100 कॅन्सल होणार. ठीक आहे, आणि 200 भागिले 8 बघा टाईम इक्वल टू काय 200 भागिले 8 म्हणजे काय तर 25 वर्ष. ठीक आहे, टाईम येणार 25 वर्ष. ऑप्शन सी 25 वर्ष. तर ही एक मेथड झाली.
या मेथडने आपण फॉर्म्युल्यामध्ये व्यवस्थित व्हॅल्यू पुटअप करून सॉल्व करू शकतो. किंवा याची शॉर्ट ट्रिक पण सांगते बघा. शॉर्ट ट्रिक नीट लक्षात द्या काय आहे. तर जेव्हा तुमची रक्कम तिप्पट, 10 पट, कितीही पट होऊ द्या, ठीक आहे. जेव्हा तुमची रक्कम दुप्पट, तिप्पट, 10 पट अशा वेळी होते, तुम्हाला व्याजाचा दर माहिती आहे आणि काय विचारले, किती वर्ष म्हणजे टाईम विचारले. तर टाईम इक्वल टू असेल n-1 भागिले r गुणिले 100. ठीक आहे. शॉर्टकट काय आहे बघा. टाईम इक्वल टू n-1 डिवाइड बाय r इंटू 100. तर n म्हणजे असेल हे तिप्पट. ठीक आहे. n म्हणजे काय, तिप्पट होते, मग n ची व्हॅल्यू 3. रक्कम जर तिप्पट होते तर n ची व्हॅल्यू 3. दुप्पट होत असेल तर n ची व्हॅल्यू 2. 10 पट होते तर n ची व्हॅल्यू 10. सो जे दिले त्या पद्धतीने n ची व्हॅल्यू पुटअप करा. -1 भागिले r. r ची व्हॅल्यू किती दिली, 8% गुणिले 100. ठीक आहे. हे कॅल्क्युलेट करा. 3 - 1 काय होणार, 2 डिवाइड बाय 8 गुणिले 100. तो 2/8 म्हणजे काय, 4ने भाग जातो आणि 4ने 100ला कितीचा भाग जातो, 25चा. ठीक आहे. म्हणजे काय येईल, 25 वर्ष. टाईम अगेन तुम्हाला मिळाला 25 वर्ष. तो ही शॉर्ट ट्रिक आहे. टाईम जर विचारलं तर काय येईल, n-1 अपॉन r गुणिले 100. ठीक आहे. n-1 अपॉन r इंटू 100 या वेने टाईम शोधायचा. n म्हणजे काय, रक्कम दुप्पट तिप्पट काय होते, तर इथे तिप्पट दिली म्हणून n ची व्हॅल्यू 3. r म्हणजे काय असेल आपला व्याजाचा दर आणि यावरनं आपण मग टाईम शोधला इझी वेने. ओके. आय होप क्लिअर झालं असेल हे. ठीक आहे. ओके. जाऊया आपण पुढच्या क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. जशी 8% दराने एका रकमेची दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागेल. बघा, एक रक्कम आज आपण बँक अकाउंटमध्ये ठेवली, याला व्याज किती मिळतंय, 8%ने. तर आपल्याला विचारले किती वर्षात रक्कम दुप्पट होईल. ठीक आहे. टाईम विचारलाय किती वर्षात ही रक्कम दुप्पट होईल. मग आपल्याला टाईम विचारलाय, रक्कम दुप्पट होते, मग फॉर्म्युला वापरा n-1 अपॉन r गुणिले 100. ठीक आहे. n काय आहे, n दिले दुप्पट होते. ठीक आहे. म्हणजे n ची व्हॅल्यू 2. दुप्पट होते म्हणजे n ची व्हॅल्यू 2 वजा 1 डिवाइड बाय व्याजाचा दर किती आहे, व्याज दर 8% गुणिले 100. तर 2 वजा 1 1/8 गुणिले 100. तर 100 भागिले 8 किती येणार, 12.5 वर्ष. ठीक आहे. बघा, ही रक्कम 8% व्याजाने दुप्पट होण्यास किती वेळ लागणार आहे, तर 12.5 वर्ष लागणार आहे. ठीक आहे. बघा, खूप इझी वेने आपण हे सॉल्व करतोय. 12.5 वर्ष. ऑलराईट. आय होप क्लिअर होतं आहे हे सर्वांना. ठीक. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन MPSC 2017ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन बघा. रीनाने व्याजाच्या दराइतक्या वर्षांसाठी सरळ व्याजाने 1200 रुपये कर्ज घेतले. जर तिने कर्ज फेडताना रुपये 432 व्याज दिले तर व्याजाचा दर किती होता. बघा काय केलंय, रीनाने कर्ज घेतलंय. किती कर्ज घेतलंय, 1200 रुपये. म्हणजे रीनासाठी मुद्दल किती आहे, जी काही रक्कम आपण कुणाला उधार देतो किंवा कुणाकडून कर्ज म्हणून किंवा उधार म्हणून घेतो त्याला आपण काय म्हणतो, मुद्दल. मग मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल. किती दिलंय, तर तिने 1200 रुपये कर्ज घेतलं म्हणजे हे तिचं मुद्दल आहे. नंतर काही वर्षानंतर तिला व्याज किती मिळालं. व्याज म्हणजे काय, इथे आपण सरळ व्याजाबद्दल बोलतोय. SI व्याज किती मिळालं, 432 रुपये व्याज मिळतंय. ठीक. आणि काय दिलंय की रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षांसाठी, म्हणजे व्याजाचा दर जितका आहे तितक्या वर्षासाठी तिने कर्ज घेतलं. ठीक आहे. म्हणजे व्याजाचा दर जर 5% असेल तर कर्ज 5 वर्षासाठी घेतलं. व्याजाचा दर 10% असेल तर कर्ज 10 वर्षासाठी घेतलं. अशा पद्धतीने. ठीक आहे. म्हणजे जी व्हॅल्यू आरची आहे तीच व्हॅल्यू तुमची टाईमची आहे. ठीक आहे. आरची जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू तुमची टाईमची आहे आणि विचारले व्याजाचा दर किती. ठीक आहे. आता बघा, सिम्पल अगेन फॉर्म्युल्यात आपल्याला फक्त पुटअप करायचं आहे. SI इक्वल टू काय असतं, PRT अपॉन 100. राईट. तर पुटअप करा. SI सिम्पल इंटरेस्ट, सरळ व्याज किती आहे, 432 रुपये. प्रिन्सिपल तिचं मुद्दल आहे 1200 रुपये गुणिले व्याजाचा दर R आणि टाईमची व्हॅल्यू पण काय, R इतकी. वर्ष किती आहे, तर व्याजाचं वर जितकं आहे तितकीच R आहे. ठीक आहे. डिवाइड बाय 100. तर 100 100 कॅन्सल आउट होणार. हा 12 इकडे डिवाइड होईल. ठीक आहे.
म्हणजे काय 432/12 इक्वल टू आरचा वर्ग. आर गुणिले आर काय होईल? आरचा वर्ग. 12ने भाग द्या. 12 त्रिक 36, किती उरले? 7. ठीक आहे. आणि 72 होतील, 12×72. मग बघा आरचा वर्ग इक्वल टू 36, म्हणजे आर इक्वल टू काय येईल? तर 6%. राईट. आर स्क्वेअर इक्वल टू 36, म्हणजे आरची व्हॅल्यू काय येईल? 6%. म्हणजे व्याजाचा दर किती असेल? 6%. ऑप्शन बी. बघा किती सोपा क्वेश्चन होता. व्याजाचा दर असेल 6%, म्हणजे आपण क्लिक करणार ऑप्शन बी ला. ओके. आय होप क्लिअर झालं असेल आता सगळ्या कॉन्सेप्ट. ठीक. तर बघा ही कॉन्सेप्ट आहे आपली सिम्पल इंटरेस्ट. ओके चालेल. तर ह्या सगळे क्वेश्चन आपण डिस्कस केले सिम्पल इंटरेस्टचे. आता नेक्स्ट आपण डिस्कस करत आहोत कंपाऊंड इंटरेस्ट, म्हणजे चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज. तर चक्रवाढ व्याज म्हणजे काय? जे व्याज मुद्दलावर तर लागणारच आहे, पण व्याजावर व्याज लागणार आहे. ठीक आहे. व्याजावर व्याज लागलं तर याला म्हटलं जातं चक्रवाढ व्याज. बघा मुद्दलावर लागणारच आहे, पण व्याजावर देखील व्याज लागू होईल, ते म्हणजे चक्रवाढ व्याज. जर तुम्ही याचा फॉर्म्युला बघितला, कंपाऊंड इंटरेस्ट किंवा चक्रवाढ व्याज, याचा फॉर्म्युला आहे P इंटू ब्रॅकेट 1 + R/100 रेज टू पॉवर T -1. हा आहे फॉर्म्युला. बट आपण या फॉर्म्युलाचा शक्यतो यूज करणार नाही. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपण शक्यतो वापरणार नाही. तर आपण बाय डेफिनेशन जाणार आहोत की चक्रवाढ व्याज म्हणजे काय? जे व्याज मुद्दलाबरोबरच व्याजावर देखील लागू होतं. ठीक आहे. जे व्याज मुद्दलावर लागू होणारच आहे, पण व्याजावर व्याज जे लागू होतं ते म्हणजे चक्रवाढ व्याज. ठीक आहे. या फॉर्म्युलाने आपण जाणार आहोत. तर कसं कॅल्क्युलेशन करायचं हे आपण एक्झाम्पलमधूनच बघूया. ठीक आहे. तर चला पहिला एक्झाम्पल आहे तुमच्या स्क्रीनवर. पहिला एक्झाम्पल आपल्या स्क्रीनवर आलाय की दशादशे 10 दराने 10,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? बघा इथे दशादशे 10 दराने व्याजाचा दर आहे 10%. 10,000 रुपये आपण गुंतवले आहेत, म्हणजे मुद्दल किती आहे आपलं? 10,000 रुपये. ठीक आहे. मुद्दल किती आहे? 10,000 रुपये. व्याजाचा दर किती आहे? तर 10%. टाइम दिलाय आपल्याला 2 वर्ष. आणि आपल्याला शोधायचं आहे चक्रवाढ व्याज किंवा कंपाऊंड इंटरेस्ट किती. ठीक आहे. चक्रवाढ व्याज किंवा 2 वर्षाचं कंपाऊंड इंटरेस्ट किती. तर बघा आपण बाय डेफिनेशन जाणार आहोत. चक्रवाढ व्याज म्हणजे काय? जे व्याज मुद्दलावर लागणारच आहे, पण व्याजावर देखील व्याज लागू होतं. आता कसं लागणार बघा. गोष्ट आहे 2 वर्षाची. ठीक आहे. हे पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष. तर व्याज कसं लागू होईल बघा. पहिल्या वर्षी व्याज लागेल फक्त आणि फक्त मुद्दलावर. ठीक आहे. पहिल्या वर्षी व्याज लागू होईल फक्त आणि फक्त मुद्दलावर. आता दुसऱ्या वर्षी व्याज लागू होईल मुद्दलावर आणि पहिल्या वर्षीच्या व्याजावर. पहिल्या वर्षीच्या व्याजावर म्हणजे याला म्हणतात सिम्पली व्याजावर व्याज किंवा इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट. बघा दुसऱ्या वर्षी व्याज कशावर लागू होईल? मुद्दलावर अधिक पहिल्या वर्षीच्या व्याजावर. तर बघा मुद्दल आहे आपले 10,000 रुपये. पहिल्या वर्षी 10,000च्या 10% व्याज द्यायचे. ठीक आहे. 10,000च्या 10%. आता हे कॅल्क्युलेशन बनलेच पाहिजे. 10,000च्या 10%. बघा हे कसं कॅल्क्युलेट करायचं हे आपण पर्सेंटेजमध्ये शिकलोय की 10,000च्या 10%. 10% म्हणजे 10/100, म्हणजेच काय 1/10. बघा 10% म्हणजे 1/10. मग हा 0 कॅन्सल होऊन किती येणार? 1,000 रुपये व्याज. ठीक आहे. जे पहिल्या वर्षी व्याज किती लागलंय? 1,000 रुपये. मुद्दलाच्या 10%. 10% म्हणजे काय? 1/10. 10,000ला 10,000च्या 1/10 म्हणजे किती येणार? 1,000 रुपये हे तुमचं व्याज आहे. आता बघा दुसऱ्या वर्षीचं कॅल्क्युलेशन. दुसऱ्या वर्षी व्याज कशावर लागू होणार आहे? तर मुद्दलावर आणि पहिल्या वर्षीच्या व्याजावर. ठीक आहे. मुद्दलावर आणि पहिल्या वर्षीच्या व्याजावर. तर मुद्दल आहे 10,000 रुपये.
10,000च्या 10% म्हणजे 1,000 रुपये व्याज लागू होईल. ठीक, 10,000च्या 10% म्हणजे 1,000 रुपये व्याज लागेल आणि पहिल्या वर्षीच्या व्याजावर देखील लागेल. पहिल्या वर्षीचं व्याज किती आहे? 1,000. 1,000वर 10%ने व्याज लागेल म्हणजे 1,000च्या 10% किती होणार? 100. राईट, 1,000च्या 1/10. 10% म्हणजे काय? 1/10 ना. तो 1,000च्या 1/10 किती येईल? 100 म्हणजे 10वा भाग किती येईल? 100. तर दुसऱ्या वर्षी व्याज कशावर लागलं? मुद्दलावर आणि पहिल्या वर्षीच्या व्याजावर. तर असं 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज बघा, 2 वर्षाचं कंपाऊंड इंटरेस्ट किंवा चक्रवाढ व्याज किती येतंय? तर 1,000 अधिक 1,000 अधिक 100 म्हणजे 2,100. बघा, 1,000 अधिक 1,000 अधिक 100 म्हणजेच 2,100 रुपये. जर मी म्हटलं 1 वर्षाचं चक्रवाढ व्याज काय? 1,000 रुपये. दुसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज, तर दुसऱ्या वर्षी बघा मी काय वर्डिंग वापरते? दुसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज. तर दुसऱ्या वर्षी कशावर लागू झालं? मुद्दलावर आणि पहिल्या वर्षीच्या व्याजावर. असं टोटल किती आलं? 1,100 रुपये. आणि जर मी म्हटलं 2 वर्षाचं, 2 वर्ष म्हणजे काय? पहिलं अधिक दुसरं वर्ष. मग पहिल्या वर्षीचं 1,000 अधिक दुसऱ्या वर्षीचं 1,100 असं टोटल किती झालं? 2,100 रुपये. ठीक आहे, 2,100 रुपये. तो या वेने बाय डेफिनेशन आपण हे कॅल्क्युलेट करणार आहोत. ठीक आहे, बघा आता पुढच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला अजून जास्त क्लिअर होणार आहे. तर जाऊया आपण पुढच्या क्वेश्चनवर. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. नेक्स्ट क्वेश्चन, दशादशे 10 दराने 10,000 रुपयांचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. ठीक आहे, दशादशे 10 दराने 10,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज. आता 3 वर्षासाठी कॅल्क्युलेशन करायचं आहे. मुद्दल आहे आपलं 10,000 रुपये, व्याजाचा दर आहे 10% आणि टाईम काय दिला? तर 3 वर्ष. 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं. बघा आता गोष्ट करतोय आपण 3 वर्षाची. 3 वर्षाचं कॅल्क्युलेशन आपल्याला कसं करायचं आहे? नीट लक्ष द्या. 3 वर्षाचं कॅल्क्युलेशन कसं करणार? तर पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष. ठीक आहे, आता माझ्या वर्डिंगकडे लक्ष द्या. पहिल्या वर्षी व्याज कशावर कॅल्क्युलेट होईल? तर मुद्दलावर. दुसऱ्या वर्षी व्याज कशावर लागू होईल? मुद्दलावर आणि पहिल्या वर्षीच्या व्याजावर. तिसऱ्या वर्षी व्याज कशावर लागू होणार? तर मुद्दलावर, पहिल्या वर्षीच्या व्याजावर आणि दुसऱ्या वर्षीच्या व्याजावर. बघा, पहिल्या वर्षी लागू होईल फक्त आणि फक्त मुद्दलावर. दुसऱ्या वर्षी कशावर लागू होतं? तर मुद्दल प्लस पहिल्या वर्षीचं व्याज. ठीक आहे, पहिल्या वर्षीचं व्याज. आणि तिसऱ्या वर्षी कशावर लागू होईल? तर मुद्दल, पहिल्या वर्षीचं व्याज आणि दुसऱ्या वर्षीचं व्याज. या सगळ्यांवर तिसऱ्या वर्षी व्याज लागू होणार आहे. तर या पद्धतीने आपण व्याज लागू करून कॅल्क्युलेशन करूया. बघा, पहिल्या वर्षी व्याज किती? मुद्दल आहे 10,000 आणि 10,000च्या 10% व्याज लागेल म्हणजेच 1,000 रुपये व्याज लागेल. राईट. दुसऱ्या वर्षी व्याज कशावर लागू होईल? मुद्दलावर आणि पहिल्या वर्षीच्या व्याजावर. तर मुद्दलावर बघा 10,000च्या 10% म्हणजे 1,000 रुपये व्याज मिळेल. आणि पहिल्या वर्षीच्या व्याजावर, तर पहिल्या वर्षीचं व्याज आहे 1,000 रुपये, याच्यावर 10%नी 100 रुपये व्याज मिळेल. ठीक आहे, 1,000च्या 10% म्हणजे 100 रुपये व्याज मिळेल. आता गोष्ट बघूया आपण तिसऱ्या वर्षीच्या व्याजाची. तर तिसऱ्या वर्षी व्याज कशावर लागू होईल? मुद्दल, पहिल्या वर्षीचं व्याज आणि दुसऱ्या वर्षीच्या व्याजावर. तर आधी मुद्दलावर 10,000च्या 10% म्हणजे 1,000 रुपये व्याज लागेल मुद्दलावर. यानंतर पहिल्या वर्षीच्या व्याजावर, पहिल्या वर्षीचं व्याज आहे 1,000 रुपये, 1,000च्या 10% म्हणजे 100 रुपये व्याज लागेल. आणि मग दुसऱ्या वर्षीच्या व्याजावर, तर दुसऱ्या वर्षीचं व्याज किती आहे? 1,100 रुपये. बघा, 1,000 अधिक 100, दुसऱ्या वर्षीचं व्याज आहे 1,100 रुपये. 1,100च्या 10% म्हणजे किती? 110 रुपये व्याज लागेल. मग तुम्ही या 1,000वर म्हणजे दोघांची ॲडिशन करून 10% लावा किंवा या 1,000वर 10% सेपरेट घ्या. किती येईल? 100. आणि या 100वर 10% सेपरेट घ्या 10, म्हणजे टोटल परत दोन्ही मिळून 110च येणार इथे. ठीक आहे, तो बघा तुम्हाला ज्या वेने आवडेल त्या वेने तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकता. बघा परत एकदा सांगते मी. ठीक आहे, हे आपण परत एकदा
सांगते म्हणजे इझिली लक्षात येईल. बघा, पहिल्या वर्षी व्याज लागेल फक्त आणि फक्त मुद्दलावर. ठीक आहे, पहिल्या वर्षी व्याज लागणार आहे मुद्दलावर. दुसऱ्या वर्षी ठीक आहे, बघा, पहिल्या वर्षी व्याज लागणार आहे मुद्दलावर. मुद्दल आहे 10,000. 10,000च्या 10% म्हणजे 1,000 रुपये व्याज लागेल. दुसऱ्या वर्षी मुद्दलावर लागेल 1,000 रुपये. 10,000च्या 10% म्हणजे 1,000. आणि पहिल्या वर्षीच्या व्याजावर 10%ने म्हणजे 100 रुपये. राईट. आता तिसऱ्या वर्षी कशावर लागेल? मुद्दलावर, पहिल्या वर्षीच्या व्याजावर आणि दुसऱ्या वर्षीच्या व्याजावर. तर मुद्दलावर बघा, 10,000च्या 10% म्हणजे 1,000 रुपये. पहिल्या वर्षीच्या व्याजावर 10%ने किती येईल? अगेन 100 रुपये. 1,000च्या 10% किती होईल? 100. दुसऱ्या वर्षीचं व्याज किती आहे? 1,000 अधिक 100 म्हणजे 1,100. तर 1,100च्या 10% 110. हे असं डायरेक्ट 110 लिहा, दोघांचे ॲड करून 10%, किंवा 1,000वर सेपरेट 10% घ्या 100 रुपये, आणि 100वर सेपरेट 10% कॅल्क्युलेशन करा तर 10 रुपये. तरी पण इथे परत 110च येणार आहे. ठीक आहे, मग ह्या सगळ्या फिगर ॲड करा. ठीक आहे, 1,000 अधिक 1,000 अधिक 1,000 3,000, 100 अधिक 100 अधिक 100 300, आणि अधिक 10. बघा, 1,000 1,000 1,000 100 100 100 आणि 10, सगळ्यांची ॲडिशन किती येते? तर 3,310 रुपये. हे असेल तुमचं चक्रवाढ व्याज, 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज. जर मी तुम्हाला विचारलं तिसऱ्या वर्षीचं चक्रवाढ किती? हे 3 वर्षाचं आहे. जर मी विचारलं तिसऱ्या वर्षीचं म्हणजे फक्त पर्टिक्युलर हा कॉलम आपण बघणार तिसऱ्या वर्षीचा, तर तिसऱ्या वर्षीचं किती येईल? 1,000 अधिक 100 अधिक 100 अधिक 10 म्हणजे किती येणार? 1,210 रुपये तिसऱ्या वर्षीचं. ठीक आहे, तो बघा, 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज 3,310, तिसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज 1,210. तर यात अजून बघा, 3 वर्षाचं सरळ व्याज मी विचारलं. सरळ व्याज, ते सरळ व्याज म्हणजे काय? जे फक्त आणि फक्त मुद्दलावर लागू होतं. जे हे 1,000 1,000 1,000 हे काय झाले? मुद्दलावर लागू झाले. मग 3 वर्षाचं सरळ व्याज 1,000 अधिक 1,000 अधिक 1,000 काय झालंय? राईट, काय झालंय? हे 3,000 रुपये 3 वर्षाचं सरळ व्याज. 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काय आलं? 3,310 रुपये. 3 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यात फरक किती आहे? बघा, 3 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, SI आणि CIचा फरक तर किती दिसतोय? 310 रुपये. ठीक आहे, चक्रवाढ व्याज हे सरळ व्याजापेक्षा 310 रुपयेने जास्त आहे. ओके, होप आता क्लिअर होतंय हे सर्वांना. इझी वे आहे, काहीही अवघड नाही आहे. ठीक, ओके. आता बघा, याची अजून एक ट्रिक आहे. याची ट्रिक काय आहे बघा. आता जेव्हा तुम्ही 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज कॅल्क्युलेट करता, तर आपण काय करतो बघा, कॅल्क्युलेशन करताना 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आलं? 1,000 अधिक 1,000 अधिक 100. म्हणजे कॅल्क्युलेशनमध्ये 1,000 दोनदा कॅल्क्युलेट होतोय आणि 100 एकदा कॅल्क्युलेट होतो. ठीक आहे, 1,000 तुमचा दोनदा कॅल्क्युलेट झाला आणि 100 एकदा कॅल्क्युलेट झाला. तर बघा, ठीक आहे, मी इथे स्पेस करून घेते. 1,000 दोनदा कॅल्क्युलेट केला आणि 100 एकदा कॅल्क्युलेट झाला, असं 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आलं? 2,100 रुपये. तर बघा, जर आपल्याला हे इन शॉर्टकटने जर करायचं असेल तर ट्रिक काय आहे बघा. 2 वर्षाचं सरळ व्याज काढताना ट्रिक आपण वापरणार 2 1. ठीक आहे, कोड आहे हा, लक्षात ठेवायचा. कोड काय असेल? 2 1. तर पहिल्या 2ला आपण गुणायचं आहे. मुद्दलाचे 10% म्हणजे जे काय मुद्दल दिले त्याच्यावर व्याजदर अप्लाय करा. मुद्दलाच्या 10%, तर 10,000च्या 10% म्हणजे 1,000. राईट, 1,000 प्लस पुढे प्लस करायचं. अँड देन पुढचा कोड काय आपल्याकडे? 1. बघा, पुढचा कोड काय आहे आपल्याकडे? 1. आता पुढे कसं करणार बघा? 1. बघा, 2 वर्षासाठी कोड आहे 2 1. 2ला मल्टिप्लाय करायचं, जे काही तुमचं मुद्दल दिलं आहे त्याच्यावर व्याजदर कॅल्क्युलेट करा. 10,000च्या 10% किती येणार? 1,000. अधिक पुढच्या 1ला कशाने मल्टिप्लाय करायचं? तर इथे जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली तिच्यावर व्याजदर अप्लाय करा. म्हणजे या व्हॅल्यूच्या 10%, ही व्हॅल्यू मिळाली 1,000. 1,000च्या 10% किती येणार? 100. ठीक आहे, 1,000च्या 10% किती होईल?
100. तर टोटल किती होईल बघा, 2 वर्षाचं व्याज 2 गुणिले 1000, 2000 अधिक 1 गुणिले 100, 100 म्हणजे अगेन 2100. ठीक आहे, 2100 बघा. सो अगेन तुम्हाला 2100 व्याजदर मिळालं. परत सांगते मी हे की 2 वर्षाचं व्याज शोधताना आपल्याकडे ट्रिक काय आहे, 2 1. आपला कोड आहे 2 1. 2ला गुणायचंय मुद्दलाच्या 10%. ठीक आहे, जे काही मुद्दल दिलंय त्याच्यावर व्याजदर लावा. 10,000च्या 10% म्हणजे काय येईल, 1000 रुपये. अधिक पुढच्या 1ला आपल्याला गुणायचंय, इथे जी काही व्हॅल्यू आली हिच्यावर व्याजदर लावा. व्याजदर आहे 10%. मग 1000च्या 10% म्हणजे काय, 100. मग हे कॅल्क्युलेट करा. 2 गुणिले 1000 2000 अधिक 1 गुणिले 100 100 म्हणजे काय येणार, 2100 रुपये. ठीक आहे, म्हणजे ती डायग्राम न बनवता डायरेक्टली कोड लक्षात ठेवून तुम्ही हे अगेन सेम कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे, सो 2 वर्षाचा कोड आहे 2 1. ठीक आहे, सेम 3 वर्षाचा कोड जर तुम्ही बघितला बघा, 3 वर्षाचा कोड. आता मी तुम्हाला इथे थोडंसं आपण स्पेस बनवून घेऊया. 3 वर्षाचा कोड काय आहे, बघा. 3 वर्षाचं कॅल्क्युलेशन आपण कसं करतो. ठीक आहे, 3 वर्षाचं कॅल्क्युलेशन आपण कसं करतो तर खूप इझी आहे बघा. जे आपण लिहिले त्यातच आपण कोड डेव्हलप करतो. 3 वर्षाचं कॅल्क्युलेशन करताना 1000 आपण 3दा ॲड करतो, राईट. 1000 3दा ॲड करतो, 1 2 3, 3दा 1000. देन 100 3दा घेतो म्हणजे अगेन 3, आणि 10 एकदा घेतो. मग 3 वर्षाचा कोड आहे 331. ठीक आहे, 3 वर्षाचा कोड आहे 331. तर बघा, आपल्याला 3 वर्षाचं टोटल चक्रवाढ व्याज किती मिळालं होतं, 3310. कोड वापरून हेच कसं आणायचं बघा, कोड वापरून हेच कसं आणायचं तर बघा, 3 वर्षाचा कोड काय आहे, 331. मग पहिल्या 3ला गुणायचं मुद्दलाच्या 10%. ठीक आहे, मुद्दलाच्या 10%. मुद्दलावर व्याजदर अप्लाय करा. 10,000च्या 10% म्हणजेच 1000 रुपये. प्लस पुढच्या 3ला गुणायचंय या 1000च्या 10%. ठीक आहे, इथे जी काय व्हॅल्यू येईल तिच्यावर व्याजदर लावा. 1000च्या 10% म्हणजे किती येणार, तर 100 रुपये, राईट. 1000च्या 10% किती होणार, 100 रुपये. प्लस अगेन प्लस पुढच्या 1ला तुम्हाला गुणायचे बघा. कोड होता 331. पहिल्या 3ला गुणायचे 10,000च्या 10% म्हणजे 1000. दुसऱ्या 3ला गुणायचं, इथे जो काही व्हॅल्यू आली तिच्या 10% म्हणजे 100. आणि मग पुढच्या 1ला गुणायचंय, इथे जी काही व्हॅल्यू आली तिच्यावर व्याजदर लावा 10% म्हणजे किती येईल, 100च्या 10% किती होणार, 10. आणि हे सॉल्व करा. 3 गुणिले 1000 3000, 3 गुणिले 100 300, आणि 1 गुणिले 10 10 म्हणजे काय येईल, हे 3310 रुपये. परत तीच फिगर आपल्याला मिळाली. तर बघा, 3 वर्षाचा कोड लक्षात ठेवा, 331. ठीक आहे, कॅल्क्युलेशन कसं करायचं ही मेथड पण आपण बघितली. सो बघा, आपण कोड बघूया. 2 वर्षाचा कोड आपण वापरला 2 1. ठीक आहे, 3 वर्षासाठी कोड वापरला 331. आणि 4 वर्षाचा कोड आहे 4641. ठीक आहे, 4 वर्षाचा कोड काय आहे, 4641. पटकन याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, कारण हे बऱ्याचदा तुम्हाला लागणार आहे. 2 वर्षाचा कोड 21, 3 वर्षाचा 331 आणि 4 वर्षाचा 4641. ठीक आहे, कारण ह्या कोड थ्रू इझी वेने आपण हे सॉल्व करू शकतो. ओके ओके, आय होप स्क्रीनशॉट घेतला असेल सर्वांनी. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. तसा तसे 10 दराने 10,000 रुपयाचे 4 वर्षाचे चक्रवाढ काढा. चक्रवाढ व्याज काढा. आपल्याला 4 वर्षाचं चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट हवा आहे. 4 वर्षाबद्दल आपण बोलतोय, मग 4 वर्षाच्या कोडचा वापर करू. बघा, 4 वर्षाचा कोड आहे 4641. ठीक आहे, 4641. पहिल्या 4ला गुणायचंय या मुद्दलाच्या व्याजदराने. 10,000वर 10% व्याज लावा, किती येणार, 1000 रुपये, राईट. पुढे मारायचंय प्लस. पुढच्या 6ला गुणायचं, ही जी व्हॅल्यू आली 1000 याच्या 10%ने म्हणजे किती येईल, 100.
पुढच्या 4ला आपण गुणणार. इथे जी काही व्हॅल्यू आली हिच्या 10%ने म्हणजे किती येईल 10, आणि पुढच्या 1ला आपण गुणणार. ही जी काही व्हॅल्यू आली हिच्या 10%ने म्हणजे 10च्या 10% काय येईल 1. आणि हे सगळं कॅल्क्युलेशन करा. 4 गुणिले 1000 4000, 6 गुणिले 100 600, 4 गुणिले 10 40, 1 गुणिले 1 1. सो काय येईल बघा 4641. ठीक आहे, 4641 रुपये हे असेल 4 वर्षाचं चक्रवाढ व्याज. ठीक आहे, तर बघा या वेने तुम्ही कितीही, तुम्हाला कुठलाही मुद्दल देऊ द्या, कुठलाही व्याजदर देऊ द्या, जास्तीत जास्त 4 वर्षापर्यंत चक्रवाढ व्याज आपल्याला विचारलं जाईल. तो या वेने तुम्ही कुठल्याही मुद्दलाचं किती व्याजदराने चक्रवाढ व्याज आपण काढू शकतो. ऑल राईट, ठीक आहे. चला जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. पुढचा क्वेश्चन आहे 20,000 रुपयावर पहिल्या वर्षी 4%, दुसऱ्या वर्षी 5% आणि तिसऱ्या वर्षी 6% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. आता बघा या क्वेश्चनमध्ये 20,000 रुपये हे दिले तुम्हाला मुद्दल, आणि व्याजदर जे दिलेले आहे पहिल्या वर्षी 4%, दुसऱ्या वर्षी 5%, तिसऱ्या वर्षी 6%. दरवर्षी व्याजाचा दर वाढत गेला. ठीक आहे, मग व्याजदर जेव्हा वेगवेगळे असतात तर इथे आपण कोड लावू शकत नाही. ठीक आहे, व्याजदर वेगवेगळे दिलेले असल्याने आपण कोड लावू शकत नाही. मग इथे आपल्याला प्रॉपर ती फिगरच बनवायला लागेल की पहिल्या वर्षीचं व्याज, दुसऱ्या वर्षीचं व्याज, तिसऱ्या वर्षीचं व्याज. बघा अगेन सॉल्व करायची पद्धत तीच आहे की पहिल्या वर्षी मुद्दलावर व्याज लागेल. फक्त जे काही कॅल्क्युलेशन करणार तर ते 4%ने करायचे, कारण पहिल्या वर्षीचा व्याजदर आहे 4%, दुसऱ्या वर्षीचा 5%. मग दुसऱ्या वर्षी आपण कसं कॅल्क्युलेशन करतो की मुद्दलावर व्याज काढतो आणि पहिल्या वर्षीच्या व्याजावर व्याज काढतो, पण ते कॅल्क्युलेशन आपल्याला 5%ने करायचं आहे. ठीक, आणि तिसऱ्या वर्षी आपण काय काय कॅल्क्युलेशन करतो, तर तिसऱ्या वर्षी आपण मुद्दलावर व्याज काढतो, पहिल्या वर्षीच्या व्याजावर व्याज काढतो आणि दुसऱ्या वर्षीच्या व्याजावर व्याज काढतो, पण हे सगळं कॅल्क्युलेशन आता आपण 6%ने करणार. ठीक आहे, तो बघा हाच एक फरक आहे. तर बघा पहिल्या वर्षी मुद्दलावर व्याज लागेल, मुद्दल किती आहे 20,000 रुपये, 20,000च्या 4% व्याज लागणार आहे. ठीक आहे, 20,000च्या 4% म्हणजे किती होईल 800. बघा 20,000च्या 4% म्हणजे 4/100, हे 2 शून्य कॅन्सल, 200 गुणिले 4 म्हणजे किती 800 रुपये. ठीक आहे, हे झालं 4%चं कॅल्क्युलेशन. पुढे दुसऱ्या वर्षीचं व्याज आपल्याला 5%ने कॅल्क्युलेट करायचं आहे. दुसऱ्या वर्षी मुद्दलावर व्याज लागेल आणि पहिल्या वर्षीच्या व्याजावर. तर मुद्दल आहे 20,000, 20,000च्या 5%, बघा 20,000च्या 5% म्हणजे इथे 5/100 येईल. मग 200 गुणिले 5 म्हणजे किती 1000 रुपये व्याज लागेल, आणि पहिल्या वर्षीच्या व्याजावर 5%ने, तर 800 गुणिले 5/100 किती होणार 40 रुपये. ठीक आहे, व्याज लागेल 40 रुपये. आता तिसऱ्या वर्षीचं कॅल्क्युलेशन, तिसऱ्या वर्षी मुद्दलावर लागू होईल, पहिल्या वर्षीच्या व्याजावर आणि दुसऱ्या वर्षीच्या व्याजावर, पण व्याज लागणार 6%नी. कॅल्क्युलेशन करायचं 6%नी. तर बघा मुद्दलाच्या 6% म्हणजे 20,000च्या 6%, 20,000 गुणिले 6/100 किती येणार 200 गुणिले 6 म्हणजे 1200 रुपये. या व्यतिरिक्त पहिल्या वर्षीच्या व्याजावर 6%ने 800च्या 6% म्हणजे 800 गुणिले 6/100 किती येणार, हे 6 8 48 म्हणजे 48 रुपये. दुसऱ्या वर्षीच्या व्याजावर, तर दुसऱ्या वर्षी दोन व्हॅल्यू दोघांवर सेपरेट कॅल्क्युलेट करा. 400वर 6%ने आणि 40वर 6%ने. मग 400च्या 6% म्हणजे 1000च्या 6%, 1000 गुणिले 6 गुणिले 6/100 किती येणार 60 रुपये. आणि 40च्या 6% तर 40 गुणिले 6/100 म्हणजे काय येईल बघा 424/10 म्हणजे 2.4 रुपये. ठीक आहे, हे. आणि मग आता या सगळ्या व्हॅल्यू आल्यात या ॲड करा. 800 अधिक 1000 अधिक 1200 अधिक 40 अधिक 48 अधिक 60 अधिक 2.4. तर 800 अधिक 1000 अधिक 1200 किती झाले 3000. ठीक आहे, 3000. त्यानंतर 40 अधिक 60 100, 48 अधिक 2.4 म्हणजे 50.4
आणि हे किती 100 म्हणजे किती 150.4 आणि हे 3000 म्हणजे 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती येणार आहे तर बघा 3150.4 3150.4 रुपये इतकं असेल 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज. जर मला 3 वर्षाचं सरळ व्याज विचारलं तर काय येईल बघा. सरळ व्याज म्हणजे जे मुद्दलावर लागू होतं तर मुद्दलावर या रकमा लागू झाल्यात राईट. मुद्दलावर हे व्याज काढले आपण 800, 1000, 1200 म्हणजे किती 3 वर्षाचं सरळ व्याज किती आलं 3000 रुपये. मग 3 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यात किती फरक आहे तर 150.4 रुपये. ठीक आहे 150.4 रुपये हा झाला फरक. ओके ठीक आहे. आता कॉन्सेप्ट पूर्ण इझिली समजली असेल सर्वांना. ओके ठीक आहे जाऊया आपण पुढच्या क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. चक्रवाढ व्याजाने गुंतवलेली रक्कम 4 वर्षात दुप्पट होते तर किती वर्षात 8 पट होईल. बघा एक रक्कम आपण चक्रवाढ व्याजावर गुंतवली 4 वर्षात ही रक्कम दुप्पट होते. ठीक आहे म्हणजे आज जर तुम्ही तुमच्या अकाउंटला 100 रुपये गुंतवले तर चक्रवाढ व्याजाने हे पैसे तुम्ही बँकेत गुंतवले तर 4 वर्षानंतर तुम्हाला अकाउंटला 200 रुपये झाल्याचं दिसेल. तर आपल्याला विचारले किती वर्षात हे 8 पट होईल म्हणजे 100चे 800 किती वर्षात होईल. ठीक आहे तर बघा चक्रवाढ व्याजाचा हा जो प्रश्न आहे कसा शोधणार आपण तर इथे फॉर्म्युला वापरायचा n2 = n1 T2/T1. ठीक आहे n2 = n1 T2/T1. n1 किंवा n2 म्हणजे काय की दुप्पट तिप्पट काय होतं ते. तर काय दिलंय 4 वर्षात रक्कम दुप्पट होते मग n1 दुप्पट होते म्हणजे n1 2 आणि किती वर्षात होते 4 वर्षात. ठीक आहे पहिला टाइम आहे 4 वर्ष तर किती वर्षात म्हणजे दुसरा टाइम विचारलाय ही रक्कम किती होते 8 पट म्हणजे n2 ची व्हॅल्यू 8. तर इथे पुटअप करा व्हॅल्यू n2 ची व्हॅल्यू 8 कारण रक्कम नंतर 8 पट होते. दुप्पट होते म्हणजे n1 ची व्हॅल्यू 2. T2 किती वर्षात होते T2 शोधायचं आहे आणि T1 किती आहे 4 वर्ष. आता बघा हे जे कॅल्क्युलेशन आहे इथून पुढे कॅल्क्युलेशन कसं करायचं. ठीक आहे इथून पुढे कॅल्क्युलेशन कसं करायचं. इथे T2 हा जो आहे हा 2च्या घातांकाला दिसतो 2च्या पॉवरला दिसतो. मग इथे हा जो 8 आहे याला आपण 2च्या फॉर्ममध्ये लिहिणार. ठीक आहे 8ला कसं लिहिणार 2च्या फॉर्ममध्ये. तर 8 म्हणजे 2चा तिसरा घात असतो राईट. बघा 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे काय 2चा तिसरा घात 2चा क्यूब हा असतो 8. मग 8ला काय लिहिलं मी 2चा क्यूब राईट इक्वल टू 2 T2/4. असं का लिहायचं कारण बेस सेम झाले. ठीक आहे बेस सेम असले की आपल्याला पॉवर इक्वेट करता येतात. ठीक आहे बेस इक्वल आहे म्हणजे पॉवर देखील इक्वल होणार म्हणजे 3 = काय येईल T2/4. मग T2 = काय येईल हा 4 इकडे गुणणार T2 = काय 3 गुणिले 4 म्हणजे काय 12 वर्ष. बघा जी रक्कम 4 वर्षात दुप्पट होते तर तिला 8 पट होण्यासाठी किती वर्ष लागणार आहे तर 12 वर्ष लागतील ऑप्शन डी. तो बघा अशा टाईपच्या क्वेश्चनला आपण डायरेक्टली ही ट्रिक वापरणार n2 = n1 T2/T1. ठीक आन्सर येईल 12 वर्ष. ओके 12 वर्ष. आय होप हे क्लिअर झालं असेल आता सर्वांना. चला नेक्स्ट क्वेश्चन. चक्रवाढ व्याजाने गुंतवलेली रक्कम 9 वर्षात 9 पट होते तर किती वर्षात 27 पट होणार. ठीक आहे बघा सेम टाईपचा क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला सॉल्व करायचा आहे आणि याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करायचा आहे. ठीक आहे कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर आपल्याला पोस्ट करायचा आहे. बघूया किती स्टुडंट याचा आन्सर सॉल्व करू शकतात. ठीक आहे ओके अँड थँक्यू फॉर दिस सेशन. ठीक आहे आजच्या सेशनला आपण सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या टाईपचे क्वेश्चन आपण डिस्कस केले. हा 1 तास आपण पूर्णतः युटिलाइज केला आहे. याच्या जास्तीत जास्त नोट्स बनवून एक्झाम्पल सॉल्व करत राहा म्हणजे प्रॅक्टिस होईल. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर पोस्ट करू शकता. हे सेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या फ्री सेशनचा फायदा घेता येईल.
तो अगेन थँक यू सो मच फॉर दिस सेशन. चला बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.